आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे लाखोंचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा। शहादा प्रतिनिधी। आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी ऐतिहासिक असा उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून झाली। त्यानंतर मोर्चा अहिंसा चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्टँड, महात्मा गांधी पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या प्रमुख मार्गावरून काढण्यात आला। बंजारा, धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। बिरसा मुंडा करे उलगुलान उलगुलान। आरक्षण की रक्षा कौन करेगा, हम करेंगे। अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण शहरात आदिवासींचा आवाज घुमला। मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात विविध आदिवासी संघटना, दलित संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला। मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक वाहरूदादा सोनवणे होते। त्यांनी म्हटले, आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल। बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी इशारा दिला की आरक्षण हा आमचा संविधानिक अधिकार आहे। बंजारा व धनगर समाजाची मागणी ही असंवैधानिक आहे। आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड केली तर पोलीस यंत्रणा देखील अपुरी पडेल। मोर्चात बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, गोविंद पावरा, संजय भोसले, भारतीय संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मोर्चात विशेष आकर्षण ठरले ते आदिवासी वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला बांधवांचे। वनिता पटले, माजी सभापती वांगेबाई पावरा यांच्यासह हजारो महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली। आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी कधीच सहन केली जाणार नाही, असा निर्धार या मोर्चातून स्पष्टपणे दिसून आला।